तर शेतकरी मित्रांनो 20 तारखेला गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच 28, 29 आणि 30 तसेच 1 डिसेंबर या दरम्यान देखील गारपीट होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो गारपीट होण्याचे कारण म्हणजे ज्या टायमाला पाऊस येतो त्या टायमाला वातावरण हे काही भागामध्ये थंड राहते आणि टेम्परेचरचे प्रमाण कमी होते. अशा ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे आणि काही भागामध्ये टेम्परेचरची वाढ होते. तर ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण राहणार त्या ठिकाणी टेम्परेचर एकदम खूप कमी होते आणि गारपीट होण्याची शक्यता ही त्या ठिकाणी जाणवते. तर शेतकरी मित्रांनो पाथर्डी, खेड, कडाष्टी याच्या मध्यभागी गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच गेवराई, बीडच्या काही भागामध्ये नॉर्मल गारपीट होऊ शकते. तसेच 24 तारखेला रात्री 10च्या टायमाला राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी तसेच पैठण, गेवराई या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो हा पाऊस जवळपास अंबड, पात्रोड, माजलगाव, सेलूर, पाथर्डी, पाथरी तसेच परभणी, हिंगोली, गंगाखेड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्रांनो जास्त करून हा पाऊस 25 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. जिंतूर, परभणी तसेच पूर्णा, वसमत, हिंगोली या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच वाशिम, मेकर, लोणार या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि लोणार, वाशिम या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच देवगाव, राजा, जालना, अंबड या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे 25 तारखेला 4च्या टायमाला. तसेच संभाजीनगर, पैठण, सिल्लोड, कन्नड, चाळीसगाव या भागामध्ये देखील सर्वसाधारणतः जोरदार पाऊस राहणार आहे. वैजापूर, मनमाड, येवला त्याची इकडे पाहायला असता निपाणी, सिन्नर, संगमनेर या भागात, जुन्नर या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. सर्वसाधारणतः जोरदार पाऊस राहणार आहे. निपाड, मनमाड, मालेगाव, सटाणा या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो 25 तारखेला हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच हा पाऊस कडाष्टी, जामखेड, बीड, चौसाळा, कर्जत, करमाळा, परांडा, कुर्डुवाडी, बार्शी, वैराग, धाराशिव, तुळजापूर, कळंब, केज, चौसाळा या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे 25 तारखेला. आणि गंगाखेड, पूर्णा, वसमत, नांदेड तसेच पूर्णा इकडे पाहायला असता उमरखेडा या भागामध्ये देखील सर्वसाधारणतः जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस 25 तारखेला देखील आहे शेतकरी मित्र. आणि 26 तारखेला थोडे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. फक्त वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि अहिल्यानगर या भागामध्येच नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची 26 तारखेला शक्यता आहे. परंतु 27 तारखेला परत वातावरणात बदल झाला आहे आणि 27 तारखेला पावसाचे प्रमाण हे फक्त सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ साईडला हा पाऊस 27 तारखेला रात्री 12च्या टायमाला सर्वसाधारणतः जोरदार पाऊस राहणार आहे. नांदेड तसेच इकडं पाहिलं असता चंद्रपूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, कापसी तसेच वर्धा, गोंदिया या भागामध्ये पाऊस राहणार आहे. आणि जास्त करून शेतकरी मित्र हा पाऊस 28 तारखेला विदर्भ साईडला पाऊस जास्त राहणार आहे. आणि गारपीट होण्याची शक्यता विदर्भ साईडलाच गारपीट जास्त होऊ शकते. आणि विदर्भ साईडला 23, चंद्रपूर, गोंदिया या भागामध्ये गारपीटीची शक्यता आहे 28, 29 तारखेला. तसेच 30 तारखेला देखील या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. 30 तारखेला पहाटे 4 ते 4च्या टायमाला चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि गारपीट देखील होऊ शकते. काही ठिकाणी मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 30 तारखेला 1च्या टायमाला वणी, चंद्रपूर तसेच मोकणा, उमरेड, भंडारा, गोंदिया या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 30 तारखेला देखील गारपीट होण्याची दाट शक्यता आहे 30 तारखेला. तसेच गोंदिया, भंडारा या भागामध्ये, उमरेड या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस जवळजवळ 30 आणि 1 डिसेंबर 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर या 2 दिवस विदर्भ साईडला जोरदार पाऊस राहणार आहे. अति जोरदार. तो बी चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्येच राहणार आहे. आणि या ठिकाणी जास्त करून गारपीट होण्याची जास्त शक्यता आहे.
तसेच नागपूरच्या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि त्या ठिकाणी देखील गारपीट होऊ शकते. तर शेतकरी मित्र, अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. आपला व्हिडिओ जरी वाटला